जलगांव जिले के सावदा शहर में कई वर्षों से सुप्रसिद्ध डायमंड इंग्लिश स्कूल सावदा में केजी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू। साथ ही नीट, जेईई, यूपीएससी की क्लास के लिए कोलकाता, दिल्ली, हरियाणा जैसे शहरों से शिक्षक को अपॉइंट कर हॉस्टल की सुविधाएं उपलब्ध हैं। तो देर किस बात की, अभी अपने बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए स्कूल ऑफिस से संपर्क करें। स्कूल का पता है ख्वाजा नगर, सावदा जिला, जलगांव। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। नमस्कार, आप देख रहे हैं बीके टाइम्स न्यूज और मैं हूं आपके साथ कंचन। भुसावल शहर में महामंत्री जगन सोनवानी के नेतृत्व में विभिन्न 10 संगठनों और स्कूली बच्चों और उनके अभिभावकों और बच्चों को स्कूल ले जाने वाले रिक्शा और वाहन मालिकों की ओर से भुसावल गत शिक्षण अधिकारी को निवेदन देकर मांग की गई है कि भुसावल शहर के स्कूली बच्चों के साथ किसी भी प्रकार का अन्याय नहीं होना चाहिए और उन्हें अपने स्कूल का समय पहले की तरह ही रखना चाहिए। बता दें कि राज्य शासन ने बीते दिनों स्कूली बच्चों का स्कूल भरने का समय बदलने का आदेश दिया है और कहा है कि स्कूल का समय अगर बदलना है तो बच्चों के अभिभावकों की मीटिंग लेकर समय बदलें। पर कुछ स्कूलों के संस्था चालक ने स्कूल का समय बदल दिया है, जिससे बच्चों के अभिभावकों में रोष है, जिसके चलते महामंत्री जगन सोनवानी ने गत शिक्षण अधिकारी से मुलाकात का निवेदन देकर चेतावनी दी है कि संस्था चालक छात्रों पर जबरदस्ती और तानाशाही तरीके से कोई भी रूल्स न लागू करे और जैसे पहले स्कूल का समय था उसी समय पर करे, अन्यथा हम चेतावनी दे रहे हैं कि हम स्कूल में ताला लगाओ आंदोलन कर इसके खिलाफ प्रदर्शन करेंगे। या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी साहेब वायकोडे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की भुसावळ शहर आणि तालुक्यामध्ये जो विद्यार्थी वर्ग आहे, जो शाळकरी विद्यार्थी वर्ग आहे, जो पालक वर्ग आहे आणि त्याचबरोबर जो विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी शाळेपर्यंत सोडण्यासाठी जी सेवा करतो खऱ्या अर्थाने तो जो वाहनधारक वर्ग आहे, या सर्वांचे पूर्ण एक शिष्टमंडळ आज संविधान आर्मी विविध 10 संघटनांच्या वतीने आम्ही वायकोडे साहेबांची गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। त्यांना आम्ही सगळा प्रश्न समजून सांगितला की पूर्वा शर्मीची जैसे थे तैसे ती वेळ त्या ठिकाणी कायम ठेवण्यात यावी की जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी वर्गावरती अन्याय होऊ नये। त्यांनी या ठिकाणी जे आहे आमची मागणी या ठिकाणी मंजूर करण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि समाधानकारक उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। तसा प्रस्ताव ते संबंधितांना पाठवणार आहेत। त्याच्यामुळे राहिला रेल्वे स्कूलचा प्रश्न, तर रेल्वे स्कूलच्या संदर्भात देखील ते त्या ठिकाणी पत्र त्या प्रिन्सिपलला देणार आहेत आणि प्रिन्सिपलच्या विरोधात आम्ही त्यांची भेट घेऊन DRM साहेबांना देखील या ठिकाणी त्या शाळेबद्दल पत्र देणार। पण इतर शाळांचा जो विषय तो आमचा सॉल्व झालेला आहे, त्याच्याबद्दल या ठिकाणी जे आहे अन्यथा जे हुकुमशाही पद्धतीने जे या ठिकाणी शासन निर्णयाच्या परिपत्रकाला या ठिकाणी जे आहे ग्राह्य धरून जर सक्तीने जर निर्णय घेत असतील तर या ठिकाणी शासन परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की पालक वर्गाने जर ऑब्जेक्शन घेतलं तर तो रद्द त्या ठिकाणी करण्यात येईल। त्याच्यामुळे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही जे सांगितलेली वेळ आहे ती जैसे ते ठेवण्यात यावी आणि ते त्यांना ठेवावीच लागेल या पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि जर हुकुमशाही पद्धतीने संस्था चालक या ठिकाणी जर परस्पर जर या ठिकाणी वेळेमध्ये जर या ठिकाणी जर बदल करत असतील तर त्या संस्थेला आम्ही ताला ठोको आंदोलन करणार आहोत। भाऊ, शासनाचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांची झोप झाली पाहिजे, त्यामुळे त्यांनी तेवढी वेळ ठेवलेली आहे। या ठिकाणी एक लक्षात घ्या, गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याच्या नंतरपासून तर आतापर्यंत 75 वर्षापासून विद्यार्थ्यांची या ठिकाणी झोपही होते आहे, विद्यार्थी या ठिकाणी कलेक्टरही होत आहे, या ठिकाणी IAC होत आहेत, या ठिकाणी कमिशनरही होत आहेत, या ठिकाणी देशाचे मोठे मोठे अधिकारी या सकाळच्या शिफ्टला उठून काळजीपूर्वक त्या ठिकाणी अभ्यास करून आणि सकाळची ऑक्सिजन नसतं, सकाळची शाळाही चांगली असते, ते जीवनाला जे आहे ते लहान पोरांना अत्यंत महत्त्वाची असते। म्हणून सकाळची शिफ्ट ही त्यांच्या जे आहे झोपेच्या दृष्टिकोनातूनही आणि त्यांचा जो आहे बौद्धिक शारीरिक संपूर्ण विकास होण्याच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली वेळ आहे। त्याच्यामुळे जैसे ते तीच वेळ आम्हाला मान्य आहे। ही शासन निर्णयाची जी वेळ आहे ती पूर्णपणे जी आहे त्यांना ते अन्यायकारक आहे, म्हणून ते परिपत्रक रद्द करण्यात यावं। बरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी वर्ग जे आहे ते फक्त अर्धा तास त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जे सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, त्यांच्या जीवनाशी ती अत्यंत त्यांचं भविष्याच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची वेळ आहे। परंतु दुपारची जी वेळ आहे ही दुपारची वेळ जर भर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये तुम्ही पाहताय 48-50 पर्यंत या ठिकाणी जे आहे आपला उन्हाचा तडाखा या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर बसला आणि जर एखाद्या विद्यार्थी जर मृत्युमुखी पडला तर का शासन शिक्षण मंत्री जेलमध्ये जाणार आहेत, का संबंधित जे अधिकारी ते जेलमध्ये जाणार आहेत? म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी ही दुपारची वेळ आहे। भर उन्हामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी मृत्यूच्या तुम्ही अग्नीमध्ये लोटतायत, म्हणून हा परिपत्रक जे आहे ते रद्द करण्यात यावं। जर विद्यार्थ्यांसोबत काही घडलं जबाबदार कोण असेल? शिक्षण मंत्र्याला जेलमध्ये टाका, संबंधित अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाका। अधिकाऱ्यांपेक्षा शिक्षण मंत्र्यांपेक्षा आधी संस्था चालक जे लोक सक्तीने या ठिकाणी हे करतात हुकुमशाही पद्धती त्यांना जेलमध्ये टाका।
विद्यार्थ्यांचा जीव गेला तर एकाही संस्था चालकाला मी सोडणार नाही, त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. 8 फेब्रुवारी 2024चा जो शासन निर्णय आहे की राज्यातील सर्व प्राथमिक पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग हे सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्यात यावे असं शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाचं पत्र प्राप्त झालं. त्यानुसार आम्ही आपल्या भुसावळ तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र काढलं आणि त्या संदर्भामध्ये अनुपालन करण्याबाबत सूचना देण्यात आली. त्यानुसार काही शाळांनी त्या वेळेतही बदल केला. काही शाळांचं नियोजन चालू आहे आणि काहींना अडचणी पण आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सूचना अशा केलेल्या आहेत की ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी त्या संदर्भात शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव किंवा पालकांचं मीटिंग घेऊन चर्चा करावी आणि योग्य तो प्रस्ताव तयार करून आमच्या कार्यालयात सादर करावा. आम्ही तो त्याच्यावर शिफारस करून मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे की जिल्हा स्तरावर काही अडचणी असेल त्यांच्याकडे पाठवण्यात यावं. या संदर्भामध्ये आम्ही ते सर्व आतापर्यंत माझ्याकडे 3 शाळांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. अजून काही आपण 1 जुलैपर्यंत वाट बघणार होतो आणि त्या संदर्भात जेवढे प्राप्त होतील त्यांचे आपण सर्व प्रस्ताव पुन्हा कोणकोणत्या शाळेचे आलेले प्रस्ताव सांगू शकतो? त्यामध्ये वरणगाव परिसरातील 3 शाळांचे आहेत आणि साकेगाव आहेत, साकेगाव खाजगी प्राथमिक शाळा आहेत, नंतर प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा आहेत आणि वरणगाव येथील एक शाळा. सर, आपण म्हटलं की पालकवर्गाने चर्चा करून या ठिकाणी मीटिंग घेऊन प्रस्ताव सादर करण्यात यावा असं आपण बोललेले आहे शाळेच्या वेळेसंदर्भात. परंतु काही शाळेमध्ये अद्याप पालकांची मीटिंग घेण्यात आली आणि डायरेक्ट ही शाळेचा वेळ बदलण्यात आलेला आहे. त्यांनी शासन परिपत्रकानुसार बदल केलेला असेल आणि आमचे कार्यालयाचं पत्र गेलेलं आहे, परंतु आम्ही त्यांना पुनश्च सूचित करू की एक वेळेस तुम्ही पालकांशी चर्चा करा आणि त्या संदर्भात निर्णय घ्या. जलगांव जिले के सावदा शहर में कई वर्षों से सुप्रसिद्ध इकबाल शेख हुसैन मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा संचालित डायमंड इंग्लिश स्कूल सावदा में केजी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू, जिसमें आपके बच्चों को कुशल और अनुभवी शिक्षक स्टाफ, प्रोजेक्टर द्वारा डिजिटल शिक्षा, छात्रों के लिए विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन, भव्य प्लेग्राउंड, तंबाकू मुक्त परिसर, विज्ञान मेले, श्रेष्ठ वार्षिक परिणाम, माता पिता से मीटिंग, कमजोर छात्रों के लिए अतिरिक्त मार्गदर्शन, शिक्षकों और विशेषज्ञों द्वारा करियर मार्गदर्शन, जिला विभाग राज्य स्तरीय प्रतियोगिताओं में उत्कृष्ट प्रदर्शन, साइंस लैब और लाइब्रेरी, RO फिल्टर पानी की सुविधा के साथ स्कूल बस की सुविधा भी उपलब्ध है. साथ ही नीट, JEE, UPSC की क्लास के लिए कोलकाता, दिल्ली, हरियाणा जैसे शहरों से शिक्षक को अपॉइंट कर हॉस्टल की सुविधाएं उपलब्ध है. तो देर किस बात की, अभी अपने बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए स्कूल ऑफिस से संपर्क करें. स्कूल का पता है ख्वाजा नगर, सावदा जिला, जलगांव. अधिक जानकारी के लिए संपर्क करेंगे 9158 555 777 पर. भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में वर्ष 2024 और 25 के एडमिशन शुरू है. वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई-लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा. बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन. बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन. बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का व्हाट्सएप ग्रुप. अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन. बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम. वह MI तेली स्कूल की छात्र को पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया. तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन. संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल.
आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुड़ा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है। साथ ही KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट JEE सिविल सर्विसेज एंड MHCET 11वीं और 12वीं आर्ट्स कॉमर्स साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है। वो बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है। स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291, 9156969786। ईमेल ID bspateleducationalcampus@gmail.com, वेबसाइट bspateleducationalcampus.com। भुसावल शहर में पहली बार सोनू इंटरप्राइजेस लेकर आया है नामांकित कंपनी के घरेलू सामान पर 50% डिस्काउंट तक छूट, जिसमें आपको मिलेंगे नामांकित कंपनी के मिक्सर, कुकर, फैन, गीजर, प्रेस डिनर सेट, फ्रिज, वॉशिंग मशीन, AC व अन्य होम किचन प्रोडक्ट और इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट, साथ ही मोबाइल एसेसरीज में चार्जर, ब्लूटूथ, वायरलेस हेडफोन व अन्य सामान। तो अभी एक बार अवश्य पधारें। दुकान का पता है नेशनल हाईवे नंबर 6, खड़का चौक, अल फरहन मस्जिद के पास, भुसावल। मुस्कान हॉस्पिटल में RLS योजना शुरू की गई है। इसमें हर इतवार को सुबह 10 बजे से 2 बजे तक बच्चों का, दांतों का, जनरल मेडिसिन जैसे निमोनिया, पीलिया, डायरिया, मलेरिया, डेंगू, खून की कमी, टाइफाइड, ECG चेकअप फ्री रखा गया है। इसी योजना में एडमिट होने वाले मरीजों को 30% से लेकर 100% तक हॉस्पिटल बिल में से सहूलत दी जाएंगी। पता याद रखिए, मुस्कान हॉस्पिटल, सनराइज अपार्टमेंट, गडकरी नगर, खड़का रोड, भुसावल।